नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुमच्यासोबत हरतालिकेच्या पूजेची मांडणी त्याचबरोबर त्याचे महत्त्व शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सुरुवातीला चौरंग घेतलेला आहे मी इथे छोटासा, त्याच्यावरती एक हिरव्या कलरचं वस्त्र अंतरलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला गणपतीची पूजा करून घ्यायची आहे। तर इथे मी घेतलेले आहेत पान, सुपारी, गंधाक्षता त्याच्यावरती वाहून घेतलेलं आहे। तर आमच्याकडे या मातीच्या हरतालिकेच्या मूर्ती आणि शिवाची पिंड भेटते, त्या आम्ही विकत आणलेल्या होत्या आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावयाचं आहे। शिवाला देखील हळदी कुंकू वाहून घ्यावयाचं आहे। त्यानंतर इथेही घेतलेले आहे कणेरीची पानं, सर्व प्रकारची पानं, त्यानंतर फुलं वाहावयाची आहेत। याला मेन म्हणजे हराळी आगाडा लागतो या पूजेसाठी। त्याचबरोबर रुईची पानं, चाफ्याची पानं, अशा पद्धतीने ही पूजा करावयाची आहे। तर मी सर्व पानं वाहून घेते इथे। गुलाबाची फुलं देखील आणलेलं आहे। तर हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी केले जातं। तर या दिवशी कोणत्याही प्रकारचा फराळ करावयाचा नसतो, फक्त फळं चालतात या उपवासाला खाण्यासाठी, फळं, दूध, पण बाकीचं साबुदाण्याची खिचडी वगैरे असे शिजवलेले पदार्थ चालत नाहीत। या दिवशी पूर्ण स्त्रियांनी व्रतस्थ राहायचं असतं पूर्ण दिवस, आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर हा उपवास सोडावयाचा असतो, अशी मला तरी माहिती आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या मान्यता आहेत, त्यानुसार व्रत केले जातात। त्यानंतर हरतालिकेची कथा वाचावयाची, त्यानंतर आरती करायची आणि त्याचसोबत आपली गणपतीची देखील आरती मी इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर नमस्कार करायचा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची मागणी करायची देवीकडे। तर अशा पद्धतीने मी ही पूजेची मांडणी केलेली आहे। त्यानंतर फळांचाच नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर पंचामृत देखील बनवून घ्यायचं नैवेद्यासाठी।